नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान पक्ष घेऊन जा, चिन्ह घेऊन जा, पवार साहेबांना नोटीस पाठवा. माझ्या 80 वर्षाच्या योद्ध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकलं. सातबाऱ्यावरून वडिलांचं नाव काढाल का कधी तुम्ही? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे? शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढले. या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणारे अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. दरम्यान पुढे त्या म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सातबारावर तुमचं नाव आहे, त्यांचं नाही. म्हणून ही तुमची लेख लढत आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. पाठवा पवार साहेबांना नोटीस, त्यांची लेख आहे. आज माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकलं. जो पक्ष माझ्या वडिलांनी काढला, जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला, मंत्रिपदाला हे पुढे आणि कष्ट करायला माझा बाप पुढे. किती वेळा राज्यात दौरे तुम्ही केले सांगा. जो चोरी केलेला माल आहे तो तरी सोडा, तेवढी तरी दानत दाखवा, असंही यावेळी त्या म्हणाल्या आहेत. एवढेच नाही तर कोणावरही टीका करा, पण माझ्या आईवडिलांवर टीका सहन करणार नाही. माझ्यावर टीका करा, रोहितवर करा, जयंत रावांवर टीका करा, आमच्या सगळ्यांवर टीका करा, आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण आईवडिलांवर टीका सहन करणार नाही. आमचे वडील तुमच्यासारखे मंत्रिपदासाठी लाईनीत उभे नव्हते. त्यांनी जे पण केलं ते स्वतःच्या ताकदीवर केलं, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. एवढेच नाही तर सुप्रिया सुळे म्हणाले की आंबेगाव शिरूरमध्ये गेल्या 5 वर्षाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. वळसे पाटील कुटुंब व आमचे चांगले संबंध आहेत. नाती जपायला ताकद लागते, तोडायला ताकद लागत नाही. आंबेगावात आमची प्रेमाची नाती आहेत. वळसे कुटुंबाची नाते माझ्या वडिलांशी नाही, माझ्या आजीशी आहे. माझ्या वडिलांची ताकद मी आणि माझी आई नाही तर जनता आहे. तू आणि तुझी आई खूप त्रास देतात, म्हणून पवारसाहेब नेहमी बाहेर असतात. आम्ही त्यांना टीव्हीवर बघतो. त्यांचं औषध किंवा टॉनिक जनता आहे. आंबेगाव व शिरूरचे आमच्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.